या ग्रंथांची रचना करून जगाला ज्ञानाचा महासागर देणारे जगद्गुरू महर्षी वेद व्यास यांचा आज जन्मदिवस, म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. त्या ज्ञानाची गंगा महर्षी व्यास यांनीच पृथ्वीवर आणली, म्हणूनच त्यांना जगाचे पहिले गुरु मानले जाते. आणि त्यांचा आत्ताच माझी मैत्रीण जान्हवी आंबेकर हिने केलेल्या अध्यक्ष निवडीला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. धन्यवाद प्राजक्ता. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. अज्ञानाची भीती दूर करण्यासाठी मनामनात गुरु प्रेमेचा दीप पेटवूया. अध्यक्ष आणि गुरूंच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार. कारण गुरूंनीच आपल्याला परमेश्वराची ओळख करून दिली, योग्य मार्ग दाखवला आणि ज्ञानाचा प्रकाश दिला. मैत्रिणींना आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, पण फोनमध्ये GPS नसेल किंवा लोकेशन चुकीचं टाकलेलं असेल तर तो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. तसेच आयुष्यात डायरेक्शन नसेल तर कितीही टॅलेंट असलं तरी माणूस भरकटू शकतो. आपल्या आयुष्याचा GPS म्हणजे आपला गुरु. डोळे बंद करून अशी व्यक्ती आठवा जी तुमच्यावर रागावली पण तुमचं वाईट कधीच चिंतलं नाही, जी तुमच्या चुका मोजत बसली नाही तर त्या सुधारायला शिकवत राहिली, जिने तुमच्यातील क्षमता तुम्हाला दिसायच्या आधी ओळखली, ती व्यक्ती म्हणजे आपली आई. तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आपली पहिली गुरु ती म्हणजे आपली आई, जी आपल्याला आयुष्य जगायला शिकवते. आपले दुसरे गुरु ते म्हणजे आपले वडील, जे आपण पडलो की हात देता आणि उठ असे म्हणतात. तिसरे गुरु ते म्हणजे आपले शिक्षक, जे आपल्याला संस्कार मार्गदर्शन देतात आणि मार्क्सपेक्षा माणूस घडवतात. चौथे गुरु ते म्हणजे
तो म्हणजे अनुभव, जो आपल्याला न सांगताही खूप मोठा धडा शिकवून जातो. मैत्रिणींनो, माझा अजून एक प्रश्न, सांगा बघू, वायफाय गेली की आपण घाबरतो, बॅटरी 1% आली की टेन्शन येतं, पण आयुष्यात वाट चुकलो की कोणाला आठवतं? आपण यशस्वी बनू शकतो. आज आपण आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी दिलेले ज्ञान, संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन यामुळेच आपण उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो. दीनानाथ मंगेशकर अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आजही पाहायला मिळते. एवढं बोलून मी सारेव्या. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. आपल्या जीवनात आई वडील आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपले शिक्षक आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवतात. गुरु केवळ आपल्याला पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर आपल्याला महाभारत आणि 4 वेद दिले. महर्षी व्यास खरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही पहिले कोणाचे पाय पडले बरं, देवाचे की आई वडिलांचे? खरं? कोण बरं पडले खरंच? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आपण सर्वात पहिले रोज आपण देवाचे पाया पडतो, पण आपल्याला घडवणारे आपले आई वडील, त्यांचे कोण पाया पडणार? ते खरे आपले गुरु तर असतात. कारण जन्म देणारा देव नाही तर ती आई, ती एक मनुष्यच आहे. म्हणजे मला म्हणायचं एवढंच की आपण मूर्तींमध्ये देव डोकतो, मातीच्या मूर्तींमध्ये देव डोकतो, पण माणसातले देव शोधायला तुम्ही कधी शिकणार? माणसातले देव बघा, पहिले आपल्या आईकडे बघा. बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले आहे त्याने यशाचे मोठी असते. तिच्या समोर एक शानवाट तिच्यासोबतच बसली. जन्माआधीची आमची 9 महिन्याची दोस्ती. आई माझी, सकाळी लवकर उठवणाऱ्या नजर, वाईट काळात हजर, प्रत्येक कामावर नजर. आई माझी, चहा थंड करणारी भाषी, तिचा हात माझी उशी. माझं जग तिची खुशी, काय सांगू कशी, देवळात देवी असते तिची. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी महर्षी व्यास, आदी योगी शिव आणि शिक्षकांचे महत्त्व असते. गुरुपौर्णिमा या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे, आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या. फुले मांडले ज्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांच्या रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई वडील पंख देतात, पण त्या पंखांत भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीला आपण गुरुपौर्णिमा असे म्हणतो. आपले पालक, शिक्षक आणि खूप छान पद्धतीने समजून सांगतात, देशात प्रेमाने समजून सांगतात. आणि सर एक सेंटेन्स बोलले होते की जोपर्यंत तुम्ही 12 ते 5 शाळेत आहे तोवर मीच तुमचे आई आहे आणि मीच तुमचे वडील आहे. तर हे जे सेंटेन्स आमच्या मनात कोरले गेले. त्यानंतर बच्चा टीचर इंग्लिश हा विषय शिकवता आम्हाला, आणि टीचर पण खूप छान इंग्लिश ग्रामर. पण तरी एक 91% मिळालेली एक विद्यार्थी टॉपर आणि एकदम काहीतरी कमी कॉपी वगैरे करून असा हा फरक का? एक महाभारतातली छोटीशी कथा सांगते. गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याने एकदा त्यांच्या वडिलांना, द्रोणाचार्यांना विचारलं, मी तुमच्या रक्ताचा नाताचा मुलगा आहे, तरी पण तुम्ही माझ्यापेक्षा अर्जुनावर का जास्त विश्वास दाखवता आणि त्याला तुमचा प्रिय शिष्य का करता? हिरो बनवणारे माध्यम म्हणजे गुरु. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की
जिरवशील काळा गुरुश्रीसाठी तुला जिरवशील काळा केलेली सेवा तुझी जायची नाही वाया केलेली सेवा तुझी जायची नाही वाया. आपल्याला वेद दिले, उपनिषदे दिले, त्यानुसार आपल्याला अनेक अशा शास्त्रांचा अभ्यास हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आपण पाहतो की आपण अनेक असे शास्त्र, अनेक विषय आपण शिकत असतो. या वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ज्ञानातून जे काही महान असे व्यक्ती होऊन जातात, त्यामध्ये समाजाला ज्ञान देण्याबद्दल असतील, समाजाला प्रबोधन देण्याबद्दल असतील, त्या अशा महान व्यक्तींना मग आपण पाहतो की काही व्यक्तींना महात्मा ही पदवी पाल केली जाते. त्यांनी जे काही कर्तृत्व केलेलं असतं त्या कर्तृत्वानुसार समाजाचा, जगाच्या तळागाळातील सर्व घटकांना त्यांनी जबाबदारीने ज्ञान दिलेलं असतं, सांभाळलेलं असतं, मार्गदर्शन दाखवलेले असते, दिशा दाखवलेली असेल. मग प्रत्येक शास्त्रातील, प्रत्येक विषयातील, मग स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीमध्ये महान अशा नेत्यांचं जरी कार्य असेल तर ते सुद्धा आपण पाहतो अशाच व्यक्ती या महान असतात.